बरं. फक्त काय होतं 10वी पर्यंतचा जो आपला स्टेट बोर्ड, सीबीएसई बोर्ड किंवा कुठलाही बोर्ड असेल त्याचं जे करिक्युलम आहे ते तेवढं चांगलं नाही. बरं. ते खूप बऱ्यापैकी तुमचं substandard स्पष्ट आहे. मत आहे. स्पष्ट मत आहे. कारण त्याच्यामध्ये सरकारचा पण दोष नाही आहे. बरं. कारण ते नुसतं काही सायन्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवत नाहीत ना. शाळेमध्ये मुलं जी सायन्स करणारी, कॉमर्स करणारी, आर्ट्स करणारी, डिप्लोमा करणारी सगळ्यांसाठी आहे ना तो करिक्युलम. बरोबर. मग तो असा हाय लेवल करिक्युलम ठेवूच शकत नाही. ओके. मग त्यांना तो थोडासा डायल्युटेडच ॲव्हरेज करावं लागतं. त्या ॲव्हरेजिंग इफेक्टमुळे काय होतं, जी खरी प्रज्ञावंत मुलं आहेत जी पुढे जेई वगैरे हे करू शकतात त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायला गेलं तर हा करिक्युलम बऱ्यापैकी सबस्टँडर्ड. अच्छा. मग काय होतं की तो बेस कच्चा असतो 10वी पर्यंत. मग त्यांना तो तिथून सुरू करून 2 वर्षात IITच्या लेवलपर्यंत त्यांना एवढे 110 चॅप्टर्सचा अभ्यास शिकवून प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अबिलिटीवरती प्रभुत्व मिळवून टाइम प्रेशर म्हणजे परीक्षेचं पण एक वेगळं प्रेशर असतं. म्हणजे घरी बसून मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो पण परीक्षेत मी ब्लँक होतो. टाइम प्रेशर असंही होतं. त्यामुळे परीक्षेसाठी वेगळं त्यांना एक ट्रेनिंग द्यावं लागतं. सो तेवढं सगळं 2 वर्षात करणं हे थोडा स्ट्रेसफुल असतं. बरं. ओके. म्हणजे तो एक नॅचरल नैसर्गिक तणाव या प्रोसेसचा असतोच सगळ्यांचा. कुठलाही कोचिंग क्लास करो किंवा कुठेही शिको. इव्हन आम्ही पण जेव्हा IITचा अभ्यास स्वतःहून केला घरी बसून ब्रिलियंट ट्युटोरियल्स किंवा व्हॉट एव्हर तेव्हा पण स्ट्रेस होता. अच्छा. स्ट्रेस होता कारण प्रॉब्लेम जमत नाही, सॉल्व्ह होत नाही किंवा वाचूनही कळत नाही तर थोडंसं वाईट वाटतं. मग आपल्याला एक फ्रस्ट्रेशन येतं की होत नाहीये सॉल्व्ह. तर ते त्यावेळेला कोणतरी बोलायला पाहिजे, कोणतरी सांगायला पाहिजे, गाईड करायला पाहिजे किंवा ऍटलिस्ट ते आहे चॅलेंज आहे. त्यामुळे तुमचं जे म्हणणं आहे 8वी 9वी पासून जर सुरुवात केली त्यामुळे 8वी 9वी हे प्रेशर कमी होतं. मग तो स्ट्रेस कमी होतो, तो डिस्ट्रीब्यूट होतो. त्यामुळे बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की 8वी पासून सुरू करणं म्हणजे तुम्ही ऑन द कॉन्ट्री जास्ती स्ट्रेस देता. मला तेच विचारायचं आहे. तुम्ही त्या प्रेशर कुकर मध्ये 8वी मध्येच टाकताय असं काय आहे? तर म्हणून तो प्रेशर ऍक्च्युली कमी करण्यासाठी 8वी पासून हळूहळू 9वी मध्ये थोडं अजून हळू थोडं 10वी असं मी अलगद जर गेलात तर तुम्ही ते जे 2 वर्षात करता ते तुम्ही 8वी 9वी 10वी डिस्ट्रीब्यूट करून 5 वर्षात सहजपणे करू शकता. मग कमी स्ट्रेस होऊन एन्जॉय करून करू शकता.